असू शकतं. कधी असा विचार केलाय का की नैसर्गिक उत्क्रांतीमुळे आपली दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता एका विशिष्ट मर्यादेत बांधलेली आहे, पण त्या मर्यादेच्या पलीकडे नेमकं काय असू शकतं? निसर्गात अशा कित्येक अदृश्य शक्ती आहेत ज्या सतत आपल्या सभोवताली वावरत असतात, पण आपल्याला त्यांची साधी जाणीवही होत नाही. आपण जे डोळ्यांनी बघतो आणि कानांनी ऐकतो तेवढंच जग आहे का, की त्या पलीकडेही काहीतरी आहे? आपल्याला वाटतं की जे दृश्य आहे तेच सत्य आहे, पण खरं सांगू, हा दृश्य, प्रकाश आणि आपल्याला ऐकू येणारा ध्वनी हा संपूर्ण ऊर्जा स्पेक्ट्रमचा अगदीच एक छोटासा, नगण्य भाग आहे. याच्या पलीकडे ऊर्जेचं एक अफाट, न दिसणारं आणि न ऐकू येणारं जग पसरलेलं आहे, ज्याचा उलगडा विज्ञानाने आत्ता कुठं करायला सुरुवात केली आहे. तर आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच अदृश्य शक्तींचा वेध घेणार आहोत. अल्ट्राव्हायोलेट आणि अल्ट्रासाऊंड. न दिसणारा प्रकाश आणि न ऐकू येणारा ध्वनी यांच्यावर नियंत्रण मिळवून आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात सध्या जी काही क्रांती घडते ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण प्रामुख्याने मानवी मर्यादा, अतिनील किरणांचे विज्ञान आणि त्याचे आपल्यावरील परिणाम पाहणार आहोत. त्यानंतर अल्ट्रासोनिक ध्वनीची ताकद, वैद्यकीय क्षेत्रातील त्याची क्रांती आणि शेवटी या अदृश्य लहरींचं भविष्य नेमकं काय असेल यावर आपण पटापट नजर टाकूया. पहिला भाग, मानवी मर्यादा आणि अदृश्य जग. या लपलेल्या जगाचा शोध ऐतिहासिकदृष्ट्या कसा लागला ते आता आपण पाहूया. इतिहासात डोकावून पाहिलं तर एक खूप भारी गोष्ट समजते. 1801 ची गोष्ट आहे. जर्मनीतील जेना येथे जोहान विल्हेम रिटर या शास्त्रज्ञाने एक साधा पण भन्नाट प्रयोग केला. त्याने सिल्वर क्लोराईडचा कागद जांभळ्या प्रकाशाच्या पलीकडे, म्हणजे जिथे काहीच दिसत नव्हतं, तिथे ठेवला. आणि आश्चर्य म्हणजे तो कागद दृश्य प्रकाशापेक्षाही अधिक वेगाने काळा पडला. ह्यावरूनच केमिकल रेज म्हणजेच आजच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध लागला. म्हणजे जे दिसत नाही तेही अस्तित्वात असतं हे पहिल्यांदाच सिद्ध झालं. दुसरा भाग, अल्ट्राव्हायोलेट, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता ह्या अतिनील लहरींचा आधुनिक जगात कसा आणि कुठे वापर होतोय ते समजून घेऊया. आता सगळेच अतिनील किरण सारखे नसतात बरं का. लहरींच्या लांबीनुसार त्यांचे प्रकार पडतात. UVA किरण वातावरणातून सहज पार होऊन थेट पृथ्वीवर आपल्यापर्यंत पोहोचतात. UVB अंशतः शोषले जातात. पण जसे आपण UVC, VUV आणि EUV कडे जातो ना, तसतशी त्यांना प्रवास करण्यासाठी हवेची नाही तर निर्वात पोकळीची म्हणजेच व्हॅक्यूमची गरज भासते. कारण वातावरणातला ऑक्सिजन त्यांना अक्षरशः गिळून टाकतो. आणि याच गोष्टीमुळे आज एक मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. जरा या आकड्याकडे लक्ष द्या. तब्बल $30 कोटी. बापरे, एका ASML एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी मशीनची ही किंमत आहे. हे मशीन फक्त 13.5 नॅनोमीटरच्या अतिसूक्ष्म तरंगलांबीचा वापर करून आपल्या मोबाईल आणि कम्प्युटर्समधल्या अतिप्रगत सेमीकंडक्टर चिप्स बनवतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या महागड्या मशीनमध्ये साधी काचीची भिंग का वापरत नाहीत? तर याचं कारण असं आहे की 13.5 नॅनोमीटरचे किरण काच पार करूच शकत नाहीत. काच त्यांना शोषून घेते. म्हणूनच जपानच्या रॅपिडस सारख्या कंपन्या 2 नॅनोमीटर चिप्स बनवण्यासाठी मॉलिब्डेनम आणि सिलिकॉनचे तब्बल 40 थर असलेले खास आरसे वापरतात. हे केवळ प्रकाशाचं अचूक परावर्तन करून चिप्स कोरण्याचं काम करतात. हे एखाद्या सायफाय सिनेमापेक्षा नक्कीच कमी नाही. तिसरा भाग, अतिनील किरणांचे वैद्यकीय आणि पर्यावरणीय प्रभाव. हे अदृश्य प्रकाश किरण सजीव सृष्टीवर कसा परिणाम करतात ते बघू. खरं तर अतिनील किरणांचे 2 पैलू आहेत. वैद्यकीय क्षेत्रात बघितलं तर UVB किरणांचा वापर फोटोथेरपीसाठी होतो आणि फार UVC तंत्रज्ञान तर निर्जंतुकीकरणासाठी म्हणजे बॅक्टेरिया मारण्यासाठी अगदी गेम चेंजर ठरत आहे. पण नाण्याला दुसरी बाजूही असते. जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टपणे इशारा दिलाय की अतिनील किरणांच्या अतिसंपर्कामुळे मोतीबिंदू आणि त्वचेच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं मस्ट आहे. निसर्गाची किमया तर याहून अद्भुत आहे. तुम्हाला माहितीये, फुलांच्या पाकळ्यांवर असे काही अतिनील रंगांचे नमुने असतात जे मानवी डोळ्यांना दिसतच नाहीत. त्याला बुलजाय म्हणतात. हे नमुने मधमाशांना बरोबर मकरंदापर्यंत पोहोचण्यासाठी एका नकाशासारखं मार्गदर्शन करतात. पण दुसरीकडे पर्यावरणात याच लहरींचा धोकाही वाढतोय. अतिनील किरणांमुळे समुद्रातील फायटोप्लॅन्क्टनची प्रकाशसंश्लेषण क्षमता कमी होतीये, ज्याचा थेट फटका जागतिक कार्बन चक्राला बसतोय. ही खरोखरच एक चिंतेची बाब आहे. चौथा भाग, अल्ट्रासॉनिक ध्वनीची न दिसणारी शक्ती. आता आपण प्रकाशाच्या दुनियेतून बाहेर पडून ध्वनीच्या जगात प्रवेश करूया. तो ध्वनी जो 20 किलोहर्ट्झच्या वर आहे आणि आपल्याला अजिबात ऐकू येत नाही. हे न ऐकू येणारे आवाज तयार तरी कसे होतात
यामागची जादू आहे पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा क्वार्ट्झसारख्या स्फटिकावर किंवा विशिष्ट सिरॅमिक्सवर विजेचा दाब दिला जातो तेव्हा ते थरथरायला लागतात, आणि तेही प्रचंड वेगाने. विशेष म्हणजे यात कोणतीही यांत्रिक हालचाल दिसत नाही, पण त्यातूनच शक्तिशाली अल्ट्रासॉनिक लहरींचा जन्म होतो. आता माध्यमांनुसार ध्वनीचा वेग कसा बदलतो ते पहा. हवेत ध्वनी साधारण 340 मीटर प्रति सेकंड वेगाने प्रवास करतो. हे तर आपल्याला माहितीच आहे. पण जसजसं माध्यम दाट होतं ना तसतसा त्याचा वेग अक्षरशः वाढतो. पाण्यात हाच वेग 1530 मीटर प्रति सेकंड होतो, तर लोखंडासारख्या कठीण धातूमध्ये तो चक्क 5850 मीटर प्रति सेकंड इतका प्रचंड असतो. आणि याच भन्नाट वेगामुळे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजेच NDT शक्य होतं. विमानांच्या इंजिनमध्ये एखादी अत्यंत सूक्ष्म भेग असेल जी डोळ्यांना दिसत नाही, ती या लहरींच्या मदतीने अचूक शोधता येते. तसंच पाण्याखालील दळणवळणासाठी सोनार प्रणालीतही याचाच वापर होतो. तुर्कस्तानच्या STM कंपनीचे नवीन प्रोब्स पाण्याखालील ध्वनीचा अचूक वेग मोजून समुद्राच्या तळाचे एकदम शार्प नकाशे बनवण्यात मदत करत आहेत. 5वा भाग, वैद्यकीय क्रांती, सोनोग्राफी आणि HIFU. आता पाहूया क्ष-किरणांसारखे घातक नसलेले हे ध्वनी तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात कसे चमत्कार करत आहे. हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड म्हणजेच HIFO हे तंत्रज्ञान अक्षरशः एखाद्या जादूगाराच्या कांडीसारखं काम करतं. जसं आपण भिंगातून सूर्यप्रकाश एका बिंदूवर केंद्रित करून कागद जाळतो ना, अगदी तसंच या ध्वनिलहरी शरीराच्या आत एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित केल्या जातात. त्यामुळे कोणतीही चिरफाड न करता शरीराच्या आतल्या कर्करोगाच्या गाठी जाळून नष्ट करता येतात. एवढंच नाही तर न्यूरोलॉजीमध्ये उपचार करणं किंवा औषध थेट मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लड ब्रेन बॅरियर उघडणं हे सगळं एका तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान आता खूप सोपं आणि हाताळायला सुलभ झालंय. आधी सोनोग्राफीसाठी मोठमोठ्या मशीन्स लागायच्या, पण आता हे मशीन चक्क खिशात मावू शकतं. स्मार्टफोनला जोडता येणारे हँडहेल्ड अल्ट्रासाऊंड उपकरणे आता बाजारात आली आहेत. यामुळे अगदी ग्रामीण भागात किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीतही तातडीने रुग्णाचं निदान करणं शक्य झालं आहे. 6वा भाग, अदृश्य लहरींचे भविष्य आणि सुरक्षितता. आपण आता अशा एका रोमांचक टप्प्यावर आलो आहोत जिथे प्रकाश आणि ध्वनी या दोन्ही अदृश्य जगांची अक्षरशः टक्कर होते. तुम्हाला 1880 मधली एक भारी गोष्ट सांगतो. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी फोटो अकॉस्टिक इफेक्ट नावाचा एक चमत्कारिक शोध लावला होता. त्यांनी पाहिलं की जेव्हा एखाद्या पदार्थावर प्रकाशाचा आघात होतो, म्हणजे प्रकाश पडतो, तेव्हा तो पदार्थ चक्क ध्वनिलहरी निर्माण करतो. म्हणजे प्रकाशामुळे आवाज तयार होतोय. हे प्रकाश आणि ध्वनीचं एकत्रीकरण खरोखरच डोकं चक्रावून टाकणार आहे. आणि याच जुन्या तत्वाचा वापर करून आज फोटो अकॉस्टिक इमेजिंग विकसित केले गेले. हे काम कसं करतं तर आधी अतिनील किंवा लेझर प्रकाशाचा एक पल्स शरीरात सोडला जातो. शरीरातील ऊती तो प्रकाश शोषतात आणि अगदी किंचित प्रसरण पावतात. या प्रसरणामुळे शरीराच्या आतूनच अल्ट्रासाऊंड लहरी निर्माण होतात. याचा परिणाम असा होतो की आपल्याला आतल्या अवयवांच्या MRI इतक्याच क्लिअर इमेजेस मिळतात, आणि त्याही अत्यंत कमी खर्चात. आहे की नाही कमाल? भविष्याबद्दल बोलायचं झालं तर अतिनील किरणं चक्क आपल्या 6G नेटवर्कमध्ये मोठी भूमिका बजावणार आहेत. होय, सोलार ब्लाइंड UVC लहरींचा वापर करून एक नवं संवादाचं जाळं विणलं जातंय. या लहरींमध्ये सूर्याचा प्रकाश अजिबात अडथळा आणत नाही. त्यामुळे 2.4 गिगाबिट्स प्रति सेकंड एवढ्या प्रचंड वेगाने आणि अत्यंत सुरक्षितपणे डेटा पाठवणं सहज शक्य होणार आहे. तर आज आपण जे काही पाहिलं ती या अदृश्य जगाची फक्त एक छोटीशी झलक आहे. जर न दिसणारा प्रकाश आणि न ऐकू येणारा ध्वनी आज आपलं वर्तमान बदलू शकतात, नवनवीन तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू शकतात, तर जरा विचार करा, या अथांग विश्वात अशा आणखी किती अदृश्य शक्ती असतील ज्या अजूनही आपल्या शोधाची वाट पाहत आहेत, आणि त्या मानवी उत्क्रांतीला भविष्यात कसा आकार देतील. हा एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न मी इथेच सोडून जातो. अशीच रंजक माहिती मिळवण्यासाठी आपली ही वैज्ञानिक उत्सुकता अशीच कायम ठेवा.